नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये. कारण आजचा व्हिडिओ असणार आहे आपला, की महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदारसंघ हा खरंच जड जाणार का? कारण आपण बघितलं की अजित पवार गटाकडनं इथून एक चर्चेमध्ये नाव होतं की यांना तिकीट भेटणार. ते म्हणजे राजेश विटेकर. राजेश विटेकरांचं नाव सावरून कुठेतरी आपण महादेव जानकरांना उमेदवारी तिथून दिलेली आहे. कुठं बाहेरचा उमेदवार असल्यामुळे त्यांच्यावर कुठं परिणाम होणार का? किंवा त्यांना तिथून अधिक मताधिक्य भेटणार का? हे आपण इथून बघणार आहोत. कारण 2019च्या इलेक्शनमध्ये आपण जेव्हा बघितलं, राजेश विटेकर वर्सेस पंडू जाधव या दोघांमध्ये जी लढत झाली होती, त्यामध्ये अवघ्या 50,000च्या मतांनी राजेश विटेकर यांचा पराभव झाला होता. यामध्ये जे वंचितचा जो क्रायटेरिया होता, जो वंचितचा जो मेन फॅक्टर होता, तेव्हा 1.5 लाख वंचितने मतं घेतली होती. असं म्हटलं जातं की वंचितमुळे राजेश विटेकर यांचा पराभव झाला. आता त्याचीच कुठेतरी पुनरावृत्ती इथे होती का, हे आपल्याला इथं बघायचं आहे. आणि यामध्ये आता 2024ची जी लढत होणार आहे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये, संजय जाधव वर्सेस महादेव जानकर आणि वंचितकडनं पण उमेदवार इथे जाहीर झालेला आहे. आणि तो उमेदवार म्हणजे हवामान शास्त्रज्ञ, जे की आपण म्हणत आहोत की पंजाब डक म्हणतील आज पाऊस पडणार तर आज पाऊस पडणार. कुठंतरी ते आजपर्यंत पाऊस पाडत होते, आता मतांचा पाऊस परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये पाडणार का, हे आपण इथून बघणार आहोत. जर आपण प्रामुख्याने जर पाहायचं म्हटलं की परभणी लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेचा विषय असलेला आहे. कारण की या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जे काही शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत ते दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत. त्याचबरोबर आता नव्याने इथे उमेदवारी भेटलेली आहे महादेव जानकर यांना. महादेव जानकर यांचा जर आपण प्रामुख्याने विचार केला की हे या अगोदर माढा, सातारा आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या पाठिंब्याने उभे होते. त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामधून 4.5 लाख मताधिक्याने सुद्धा तिथून घेतलेले आहे. हे आपण प्रामुख्याने म्हणू शकतो. कुठंतरी यांचं राजकारण हे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सावलीखाली वाढलेलं आहे, हे पण आपण इथं म्हणू शकतो. कारण एक धनगर समाजाचा नेता, एक ओबीसी नेता, अशी पण त्यांची एक ओळख आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि एक राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पण त्यांची एक ओळख आहे. ही आता त्यांनी जी आता प्रामुख्याने आपण बघत आहोत की त्यांनी मराठवाडा विभागामध्ये असणारा आपला परभणी जिल्हा, यात लोकसभेमध्ये त्यांनी एंट्री घेतलेली आहे, ते पण अजित पवारांच्या पाठिंब्यावर. तर आपण बघणार आहोत की इथं खरंच त्यांना उमेदवारी जाहीर करून कुठंतरी महायुतीला एक नवीन चॅलेंज दिले का, किंवा संजय जाधव यांना चॅलेंज दिले का, हे आपण या मतदारसंघाच्या आढाव्यामधनं बघणार आहोत. आपण बघणार आहोत की लोकसभा मतदारसंघामध्ये परभणी 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. 6 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने बघायचं म्हटलं की 2 मतदारसंघ हे जालना जिल्ह्यामध्ये, घनसावंगी आणि परतूर मतदारसंघ. त्याबरोबर 4 मतदारसंघ हे परभणी जिल्ह्यामध्ये, परभणी, गंगाखेड, पाथरी आणि जिंतूर मतदारसंघ. जर ह्या दोघांचा जर आपण 6 मतदारसंघाचा जर आढावा घेतला, 3 जे स्टँडिंग एमएलए आहेत ते 3 महायुतीचे आहेत आणि 3 महाविकास आघाडीचे आहेत. कुठंतरी आपण बघू शकतो की याचा प्रचारामध्ये कुठंतरी फायदा होणार का, किंवा भाजपचे उमेदवार हे, कारण की आपण जर मागचे 2-3 स्टेटमेंट बघितले की जे बबनराव लोणीकर आहेत यांनी सुद्धा म्हटलं होतं की परभणी लोकसभेसाठी तुम्ही बाहेरचा उमेदवार देऊ नका. यामुळे कुठेतरी त्यांच्या आपसात मतभेद आहेत का, हे पण आपण इथं बघणारच आहोत. आणि जर प्रामुख्याने जर त्यांना तिकीट देण्यामागचं जर आपण कारण जर बघितलं, कारण या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये अप्रॉक्स 3 लाखाच्या आसपास धनगर वोटिंग आहे. धनगर वोटिंग आणि यासोबतच वंचितची पण वोटिंग यामध्ये प्रामुख्याने इथं आहे. आपण म्हणू शकतो की त्याच्या जीवावर, त्यांच्या मताधिक्याच्या प्रमाणावर इथून त्यांनी उमेदवारी मागितली असावी का, किंवा आता जर नव्यानेच फॅक्टर रुजू झालेला आहे तो मराठा आरक्षणाचा विषय. कारण त्यांच्या महादेव जानकर यांच्या व्हर्सेस आपण बघितलं की बंडू जाधव यांची उमेदवारी आहे, हे एक मराठा कॅन्डिडेट आहेत. कारण आपण बघितलं की जे मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू होतं त्यावेळेस ओबीसी समाजाकडनं जी एक सभा घेण्यात आली होती, ओबीसी एल्गार सभा, या सभेचं जे नेतृत्व छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये होत होतं, तेव्हा कुठंतरी महादेव जानकर यांनी त्यांच्या पाया पडून सर्वांना सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या रूपामध्ये भुजबळ साहेब तुम्हाला बघण्याची माझी इच्छा आहे. कुठंतरी मतांचं ध्रुवीकरण हे जातीच्या बेसवर होतं का, हे आपल्याला बघावं लागणार आहे. जर इथं ओबीसी आणि धनगर समाज जर एक झाला तर कुठं मराठा समाजाचं वातावरण इथं फिरू शकतं का? कारण या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे अप्रॉक्स 5 ते 6 लाख एवढे वोटिंग मराठा समाजाचं आहे. कुठंतरी तीनचा पण कुठंतरी तोटा होणार का, हे पण आपण इथून बघणार आहोत. कारण इथं जर प्रामुख्याने जर पाहायचं म्हटलं, पण असं म्हणू शकतो की भाजपनं त्यांना जी परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी दिलेली आहे, ही उमेदवारी निश्चित असं वाटतं की बारामती, माढा या लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चित धनगर समाजाचा वोटिंगचा फायदा हा
जे स्टँडिंग भाजपचे आणि जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना होणार का, यासाठी त्यांना इथून उमेदवारी दिलेली आहे का, हे पण आपल्याला बघावंच असतं. इथं एक नवीनच एक स्लोगन चाललंय की बाहेरचा उमेदवार, स्थानिक उमेदवार यांचं पण कुठंतरी शीतयुद्ध आपल्याला बघायला भेटतं का, आणि परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये कुठं जातीय राजकारण होतं का, हे पण आपल्याला बघायचं आहे. आणि परभणी मतदारसंघाचा जो विकास आणि जे विकासाची कामं घेऊन संसदेमध्ये आवाज उठवणारा जो कोण भविष्यातला खासदार होणार आहे, निश्चित कोणाला पसंती भेटणार आहे, महादेव जानकर साहेबांना भेटणार आहे, किंवा याच्यामध्ये जे वंचितनं आता नव्यानेच उमेदवार दिलेले पंजाबराव डक यांना याचा फायदा होणार आहे, किंवा संजय जाधव यांना फायदा होणार आहे, हे आपण निश्चित बघणारच आहोत येणाऱ्या काळामध्ये. तरी तुम्हाला याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही निश्चित तुमचा रिप्लाय द्या. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही रामकिशन इंगोले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.